खेडेगावच्या आंब्याचं लोणचं कसं करायचं हे दाखवते तुम्हाला आता। कैरी पाण्यात नितळू घालून पुसून घ्यायची। काय हे कैऱ्या मी निवळू घातले द्या रात्रभर पाण्यात, रात्रभर निवळणार आता। हे सकाळी काढायच्या कैऱ्या, काढून पुसून घ्यायच्या। पुसून घेतल्यानंतर तुडवायच्या कैऱ्या। हे कैरी तोडून घ्यायची। हे कैरी, ह्या कैऱ्या मी कापून घेतलेल्या आता सगळ्या। आता कापल्यानंतर ही कैरी आता ही कैरी बारीक करून घेतल्या। आता ही बारीक केलेली कैरी पसरू घालून ह्याला दिवसभर हडकून घ्यायची सावलीला। दिवसभर हडकून संध्याकाळी ह्याला मीठ लावून ठेवायची। हाय अशा आता ही सावलीला दिवसभर पसरायच्या। पसरून झाल्यानंतर संध्याकाळी ह्याला मीठ लावून घ्यायचं। मीठ लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर हे असंच बांधून ठेवायचं पाणी निघुस्तर। दिवसभर वाळू घातले आता हे कैरी। आता ह्याला मीठ लावणार आम्ही। मीठ लावून परत एक जीव करायचा ह्याचा। ह्याला रात्रभर परत बांधून ठेवायच्या। आता हे फोडी मीठ लावून घेतलेले आहे। ही मीठ लावलेल्या फोडी आता फडक्यात बांधून ठेवणार। आता बांधल्यानंतर ह्याचं पाणी निघणार। ह्याला रात्रभर असंच बांधून ठेवायच्या, सुती फडक्यात बांधून ठेवायच्या ह्याला रात्रभर। ह्याला आता मीठ घासून घेतलेलं आहे सगळं। ह्याला मीठ घासल्यानंतर आता बांधून ठेवायचे ही संध्याकाळी। ह्याला आता बांधून ठेवलंय। आता बांधल्यानंतर ही आता बांधलेलं ही काढून घेणार बाजूला। पाटीत घेतलं काढून आता हे बाजूला। आता ह्याला पाटी पाहिजे होती मोकळी। आता हे बांधून ठेवलेलं हे सोडून घेतलं। ह्याच्यातलं आता पाणी जेवढं सुटलेलं निघून गेलं आता। आणि पाणी निघाल्यामुळं हे लोणच्याला बुरशी कधीच येत नाही। ह्याला रात्रभर पाण्यात ठेवल्यामुळे ती बांधून ह्याचं पाणी निघून पूर्ण गेलं। त्यामुळं आता ही लोणचं पाटीत आपण काढून घेतलेली आहेत फोडी। ह्याचा आंबटपणा निघून गेला। ह्याचा ते गंज कोयत्याचा निघून गेला मिठामुळं। आता हे बांधून ठेवल्यामुळं फोडी सुक्या झाल्या। सुक्या फोडी
एका पाटीत काढून घेतले. आता काढून घेतल्यानंतर आता ही फोडी सगळ्या काढून घेतल्या पाटीत. फोडी काढून घेतल्यानंतर आता ह्याचा सोनल ती त्यालाच किटली मिठाचा. आता हे काढून घेतल्या फोडी बाजूला. आता ह्याच्यात मीठ घालणार आहे. आता ह्यात मीठ घालून घेतलेलं आहे लोणच्यात. आता 50 आंब्याला 1 किलो मीठ घालायचं. किती? 1 किलो मीठ घालायचं. किती आंब्याला? 50 आंब्याला 1 किलो मीठ घालायची. यानंतर आता हळद, ते एकजीव करायचा. एकजीव करायचा. आता आता ही हळद मीठ लावून घेतलं मी. सोनाला पिवळा वाण तयार करू लागलाय. ते आता पुढे पांढऱ्या पुढे तुम्हाला पिवळ्या दिसायला लागले. आणि हे स्वच्छ लोणचं म्हणजे याच्यातनं मिठाचा अंश निघून गेल्यामुळे, मिठाचं पाणी निघून गेल्यामुळं चांगल्या शुभ्र पांढऱ्या शुभ्र पुडी तयार झाल्या. आणि पांढऱ्या शुभ्र पुडीमध्ये 2 चमचा हळद घातल्यानंतर आणखी त्याला पिवळपणा आणि लोणच्यासारखा रंग येऊ लागलाय. रंग येऊ लागलाय. आता याच्यानंतर काय? आता याला हळद मीठ लावून घेतलेला आहे. आता हळद मीठ लावल्यानंतर ह्याला मसाला काही लावायचा. हे मेथ्या, हे मोहरी, हे हळद पूड, हे जिरं पूड आणि हे देशी लसूण. आता ही बारीक करून घ्यायचं मिक्सरला सगळं. हे बारीक करून घ्यायचं दोन्ही. जिरं बारीक करून घ्यायचं, लसूण मोठा मोठा बारीक करून घ्यायचा आणि हे सगळं एकजीव करायचं ह्यात. आता हे देशी लसूण आहे. हे लसूण घातल्यामुळं हे लसणाला आणि ह्या लोणच्याला ह्या लसणामुळं वेगळी चव येते. देशी लसणामुळे. देशी लसणामुळं. आता हे सगळं मी मिसळलं ह्यात. आता हे मिक्सरवर बारीक करून घेते. आता हे बारीक करून घेते. हे बारीक करून घेतल्यानंतर सगळं मिसळलं ह्यात. आता हे सगळं ह्यात आता मिक्स करून घेतलं. ह्याच्यात आता ह्या फोडीमध्ये सगळं एकजीव करून घेतला. आता एकजीव केल्यानंतर ह्याला पाव किलो तेल घ्यायचं. पाव किलो तेल घेऊन आता सगळं ही तेल मिसळायचं. ह्याचा एकजीव करायचा तेलाचा. आता तेल वतलेलं दावायला पाहिजे. हे सगळा मसाला वाटून घेतला. ह्याच्यात मिक्स केला. मिक्स करून ह्याचा एकजीव केला आहे सगळा. आता ह्याचा एकजीव करून एकजीव चांगला हलवून ह्याला एकजीव करायचा. आता ह्याच्यात तेल आता अक्षंतर दावायला पाहिजे. तेल ओतते असं. आता ह्याच्यात तेल थोडं घातलं मी. बस. आता ह्याच्यात तेल घालून एकजीव केला. आता चांगला रंग आला. आता ह्या फोडींना चांगला रंग आला. चांगला मसाला लागलाय. आता एक जीव झालाय या फोडींचा. असं 2 प्रकारचं लोणचं झालं तयार. तुम्ही करू आता स्वतः तुम्ही तयार करून बघा. असलं हे मसाला घातलाय मी, सुवाना मसाला. ह्या मसाल्यामुळं लोणच्याला वेगळाच रंग येतोय. आता वेगळा रंग आल्यामुळं ह्या लोणच्याचा कलर पण वेगळा येतोय. आता मी हे मिक्स करून घेतले. आता ह्याचा एकजीव करून घेतलाय. हे दोन्ही हे वेगळं. हे लोणचं भरून घेतल्यानंतर ह्याला 1 वर्ष लोणच्याला ह्या काही होत नाही. कारण ही लोणचं बुरशी लागत नाही. आणि तुम्ही प्लास्टिकच्या भरणीत भरून घेतलं
तरी ह्याला बुरशी लागणार, हे लोणचं खराब होणार आणि काचेच्या बरणीत भरून घेतलं तर चांगलं लोणचं राहणार. काचेचं किंवा चिनी मातीचं, चिनी मातीचं, काचेची, कुठलीही बरणी दोन्ही असू दे, चिनी मातीची किंवा काचेच्या बरणीतच हे लोणचं भरून घ्या. कारण हे चिनी माती आहे, प्लास्टिकच्या बरणीत भरलं तर हे बाद होतंय लोणचं. प्लास्टिकच्या बरणीतलं लोणचं बाद होतं. प्लास्टिकच्या बरणीत लोणचं भरून घेऊ नका, त्यात लोणचं खराब होतंय, बुरशी लागते लोणच्याला, ते प्लास्टिक असतंय. म्हणून कायम काचाच्या किंवा चिनी मातीच्या ह्या दोन्हीच भरण्यात हे असलं लोणचं ठेवायचं. आता हे मसाला लावल्यामुळं ह्या लोणच्याचा रंग चांगला झालाय, चांगला आलाय रंग, याला रंग चढलाय फोडींना चांगला. आता याला 1 वर्ष जरी लोणचं राहिलं तरी या लोणच्याला काय होत नाही. हे माझ्या मम्मीने घातलेले 3 वर्षापूर्वीचं लोणचं अजूनही एवढं टेस्टी लागतंय की किती खाऊ आणि किती नको असं. 3 वर्षाचं लोणचं का? हा, 3 वर्षांपूर्वी माझ्या मम्मीने याच पद्धतीने मसाला घालून केलेलं लोणचं आहे. अगदी गावठी पद्धतीचं आहे, पण टेस्ट एवढी छान आहे की काय बोलायचं काम नाही. तोच आंबटपणा, तशीच चव. हे आता घातलेलं लोणचं आहे, याच्यात फक्त फरक हा लाल पुडी घालून केलेलं लोणचं आहे आणि 3 वर्षांपूर्वीचं लोणचं आहे. याच्यात मेथी मोहरी घालून केलेलं आहे आणि हे लाल पूड घालून केलेलं आहे. हे मसाला सुहाना, हा मसाला घालून आता हे इतकंच 3 वर्ष आहे असं टिकून राहत आहे. काही वास येत नाही, बुरा येत नाही याला. अशा पद्धतीने केलेलं लोणचं. आता हे परत तसंच केलेलं आहे पिवळं लोणचं. हेही याच पद्धतीने मसाला घालून केलेलं आहे, पण याला अजून असा रंग येत नाही कारण याला भरपूर वर्ष झाली. ही मुराय पाहिजे ना, हे अजून मुरलं पाहिजे, त्यामुळं मुरल्यानंतर इतकीच चव आणि इतकंच आंबूसपणा याला येते. ह्याच्यामध्ये मसाला, सुहाना मसाला न घालता हे दुसरं मेथी मोहरी, यामध्ये फक्त सुहाना मसाला न घालता मेथी मोहरी घालून केलेलं आहे आणि याच्यात सुहाना मसाला घातलेला आहे. पण याच्यात बिना सुहाना मसाल्याचं मेथी मोहरी घालून फक्त केलेलं आहे. त्यामुळे हे नाही, तुम्ही पण असं करा आणि माझ्या मम्मीने केलं असं करा आणि बघून झाल्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी पुढच्या आम्ही काहीतरी वेगळे पदार्थ करून तुम्हाला दाखवू शकतो असं बोला. असेच वेगवेगळे पदार्थ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही आवडलं असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीही असं टेस्ट करून बघा, घरी ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुमच्यासाठी आम्ही वेगवेगळे पदार्थ बनवत राहू. तिन्ही प्रकारचं लोणचं आहे. हे माझं 3 वर्षाचं लोणचं आहे. हे आता लाल कलरचं लोणचं घालून घेतलं, हे पिवळ्या कलरचं घालून घेतलं लोणचं. ह्या लोणच्याला आता 2 वर्षी जरी राहिली तरी हे लोणच्याला काही होत नाही, कारण हे लोणचं असं आहे. आता मोरचं काय बोल लोणची माहिती सांगा. हां, आता हे लोणचं अजून 1 वर्ष राहिलं तरी ह्या लोणच्याला काही होत नाही, कारण 3-3 वर्ष टिकून लोणची आहे माझ्याकडं. आता काय मोरचं आणि सगळ्या महिला बोलवायचं ते शेजारी. हे लोणचं सगळ्यांना माझं आवडतंय, म्हणून ही लोणचं घालायसाठी मला प्रत्येकजण घरी बोलवा येत्या किंवा माझ्याकडे घेऊन येतात प्रत्येकजण. त्यांना सगळ्यांना मी जसं घालत्या पद्धतीचं त्या पद्धतीचं त्यांना लोणचं घालून देते. मी संगीता बाबासाहेब पडळकर बोलते, राहणार गोरपडी, तालुका कवठे मंकाळ.